नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्याच आयांची लगबग सुरू ते म्हणजे दिवाळीचे फराळचं करायचे. ह्याच्या अगोदर आपण रवा खोबऱ्याची करंजी तर पाहिलीच. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. आज आपण पाहणार आहोत हे गुळ शेंगदाण्याची पुडाची करंजी. तर ही करंजी जास्त करून कर्नाटक भागामध्ये केली जाते. तर आज आपण ही करंजी पाहणार. तर आता तुम्हाला इथे करंजी बघूनच समजलं असेल, एकदम खुसखुशीत खस्ता अशी आपली करंजी झालेली आहे. भरपूर लेयर्स असलेले खुसखुशीत अशा परफेक्ट करंज्या करण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. करंजी करण्यासाठी सुरुवातीला आपण सारण पाहणार आहोत. तर सारणसाठी बघा, आपल्याला 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तीळ आणि विलायची पूड ही आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आहे. आपल्याला सारण करण्यासाठी इतकंच साहित्य हवंय, त्यामुळे ही पूर्वतयारी केली की आपल्याला सारण करायला वेळ लागत नाही. तर आता सारण करण्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले ते घातलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला खरपूस डाग पडूसपर्यंत, ह्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे इथं 1 वाटी इतके घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 250 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतले. बघा, शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत वरचे साल निघूसपर्यंत. भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये खाली काढून घेऊयात. मग आपल्याला तीळसुद्धा हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले तटतट उडूसपर्यंत, छान कलर येऊसपर्यंत भाजायचे आहेत. तर तीळ इथं अर्धी वाटी घेतलेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 125 ग्रॅम इतके तीळ घेतलेत. बघा, तीळसुद्धा आपले छान भाजलेले आहेत. इथं तुम्हाला वाटेल लगेच हे भाजून काढलेत, पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून इथं तुम्हाला लगेच भाजलेले दिसत असेल. तीळ चांगले तडतड उडूसपर्यंत भाजायचे आहेत आणि शेंगदाण्याचे वरचे साल निघूसपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. तरच आपलं करंजीचं सारण हे चवदार बनेल. तर बघा, तीळ आणि शेंगदाणे थंड करून घेतलेत. मग भाजलेले तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ असे मिक्सरला वाटून घेतलेत. मिक्सरला लावत असताना मिक्सर बंद चालू करून असं वाटायचं आहे, नाहीतर ह्याच्यातलं तेल सुटेल, म्हणून ह्या पद्धतीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर तीळ आपले वाटून झालेत. तर आता ह्याच पद्धतीने आपण शेंगदाणे सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पण शेंगदाणे पण आपल्याला पावडर करायचे नाहीत, रवाळ असेच वाटायचे आहेत. तर शेंगदाणे बघा, काही जण सालं सुद्धा काढतात शेंगदाण्याच्या वरची, पण सालं काढायची नाहीत, कारण त्याच्यातच पोषक घटक असतात. त्याच्यामुळे सालासकटच आपल्याला मिक्सरला लावायचे आहे. तर बघा, इथे रवाळ शेंगदाणे सुद्धा छान असे बारीक वाटलेले तीळ एका भांड्यामध्ये काढले. त्याच भांड्यामध्ये आपल्याला परत हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालून घ्यायचं आहे. मग आता आपण घालणार आहोत वेलची पूड. तर बघा, अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं एक चुटकीभर तर त्याची चव आणखीन वाढते. तर आता सगळ्यांचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर चमच्यानेच आपण मिक्स करणार आहोत. काही जण ह्याच्यामध्ये ना सुकं खोबरं किसून सुद्धा घालतात, तर आम्ही तरी सुकं खोबरं घालत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता. तर हे सगळ्यांचा एकजीव झालेला आहे. गॅस चालू करून एक कढई ठेवली आणि आपण जो गूळ घेतला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर गॅस मात्र लो ठेवायचा. आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला घालायचं नाही, फक्त इथं आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती. असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे काय, सारणमध्ये सगळीकडे गूळ हा पसरला जातो, कुठेही गाठी गुठळ्या राहत नाही. मस्तपैकी आपलं सारण गोडसर चवदार होतं. त्याच्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची आहे. बघा, गूळ हा छान विरघळलेला आहे, बारीक गॅसवरतीच आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा विरघळलेला गूळ जे आता आपण सारण केलं शेंगदाण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर हा गूळ जास्त कडक पाक होईपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही, फक्त गूळ विरघळला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि विरघळलेला गूळ आता आपण ह्या सारणमध्ये घालून छान असं मिक्स करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ ह्याच्यामध्ये खिसून घालू शकता किंवा ठेचून मिक्सरला लावून घातला तरी सुद्धा चालेल. गूळ जर विरघळून अशा पद्धतीने घातला तर आपलं सारण हे खूप छान होतं, चवदार होतं आणि जे सारण आहे सगळं गोडसर होतं, कुठेही गोटळ्या गाठी राहत नाही, कारण आपला गूळ हा वितळलेला असतो म्हणून. तर चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेतलं, कारण गूळ हा भरपूरच गरम असतो, तर चटका हाताला लागायला नको म्हणून हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळीकडे शेंगदाण्याच्या कुटाला गूळ हा लागला जाईल. तर बघा, छान असं आपलं कसं सारण झालेलं आहे बघू शकता. तुम्ही मला सांगा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील येणारे माझे छान तुम्हाला पाहायला भेटतील. तर बघा, इथं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये असं सारण करून ठेवून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हवं तेव्हा तुम्ही ह्याच्यापासून करंज्या करू शकता. तर आता आपलं सारण तर रेडी झालेलं आहे. आता करंजी करण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी इथं मी वापरलेला आहे मैदा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर मैदा इथे मी 2 कप इतका वापरलेला आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 400 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे. मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा, कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो म्हणून. आता आपल्याला घालायचा रवा. आपली करंजी संपेसपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहण्यासाठी आपल्याला रवा वापरायचा आहे.
2 कप मैद्यासाठी पाव कप इतका रवा वापरलेला आहे. रवा बारीक आहे. नंतर आपल्याला घालायचे मीठ. तर मीठ आपल्या चवीनुसार एक अर्धा चमच इतकं घातलेलं आहे. तर आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत. आता आपल्याला घालायचं आहे मोहन. तर मोहन बघा तेलाची किटलीमध्ये पळी असते, तर 2 पळी इतकं तेल ह्या तडक्या पॅनमध्ये चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जर पळी नसेल तर हा चमचा जरी असतो पोहे खायचा चमचा, तर ह्या पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी तूप घेतला तरीसुद्धा चालेल. आता तेल गरम आहे म्हणून आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. मग आता आपण हाताने छान असं मिक्स करणार आहोत, म्हणजे पिठाला छान असं हे मोहन लागेल. तेल घालत असताना चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे, ही सुद्धा टिप्स खूप महत्त्वाची आहे. नंतर हाताने असं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि मूठ वळली पाहिजे. मग समजायचं आपल्या पिठाला मोहन छान बसलेलं आहे. मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टसरच मळायचं. तर बघा छान असं इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे. पीठ छान मळून घ्यायचं सॉफ्ट असं, म्हणजे आपल्या करंज्या हे खुसखुशीत बनतं. हे एवढं पीठ मळण्यासाठी मला इथे अर्धा ग्लास इतकंच पाणी लागलेलं आहे. थोडं थोडं करूनच पाणी घालायचं. बघा आपलं घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी ठेवूयात एक 15 ते 20 मिनिटासाठी. तुमच्याकडे वेळ नसेल लगेच करायला घेतला तरीसुद्धा चालेल. तोपर्यंत आपण इथे साठा करूया. तर साठा करण्यासाठी एका वाटीमध्ये 4 चमचे तूप घेतले, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने केला तरीसुद्धा चालेल, तर इथं मी चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत आहे. तर बघा छान टेक्स्चर आलेलं आहे, क्रीमी असं इथं आपला हा साठा झालेला आहे. या पद्धतीत आपला साठा झाला पाहिजे. छान हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे फेटून, म्हणजे याच्यात गुठळ्या गाठी राहत नाहीत. तर इथं आपला साठासुद्धा तयार झालेला आहे. तर हे पीठ बघा मी 20 मिनिटं भिजत ठेवलं होतं, म्हणजे ह्यातला रवा जो आहे ना तो छान फुलला जाईल. तर बघा छान आणखी एक थोडंसं मळून घेतलं आणि आता याचे गोळे करून घेते. आता आपण चपातीला कसे गोळे करून घेतो म्हणजेच हुंडा, तसे आपल्याला करायचे आहेत. तर तुम्ही इथे 4 करू शकता किंवा 5 करू शकता. तर इथं माझे तरी 5 गोळे झालेले आहेत. तर आता 4 बाकीचे बाजूला ठेवलेत आणि एक गोळा घेऊन थोडंसं आपल्याला सुका मैदा भुरभुरून छान अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे. पण ही चपाती लाटत असताना पूर्णपणे आपल्याला पातळच लाटायची आहे, कुठेही जाड ठेवायची नाही. तर बघू शकता इथे पातळसर अशी चपाती आपली ही लाटून झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण 5 चपात्या लाटून घेणार आहोत. तरी सुरुवातीला पहिली चपाती लाटून झाली. आता बाकीचे जे 4 हुंडे होते त्याचीसुद्धा आपल्याला अशीच लाटायची आहे. तर बघा एकूण इथे 5 मी चपात्या केल्यात. त्यातली एक चपाती आपल्याला पोळीपाटावर घ्यायची आहे आणि जो आपण साठा केला ना तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. सगळीकडे साठा लावून घ्यायचा, म्हणजे आपली जी करंजी होणार आहे पुडाची ती चांगली खुसखुशीत लेअरबाज होते, म्हणून सगळीकडे साठा लावायचा. तर साठा लावल्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे दुसरी चपाती टाकायची, साठा लावायचे, परत तिसरी चपाती लावून साठा लावायचे, असे एकावर एक 5 चपात्या लावून साठा लावलेला आहे. नंतर आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. तर रोल बघा असा दाबून घट्टसर करायचा आहे, ह्याच्यामध्ये हवा राहता कामा नाही. तर बघू शकता इथे रोल असा गोल मी फिरवत आहे, म्हणजे ह्याच्यात हवा जर राहिली असेल ते निघून जाईल आणि आपला घट्टसर असा रोल होईल. तर आता इथं रोल झालेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. बघा चाकूने ना आपल्याला अशा पद्धतीत कटिंग करून घ्यायचे आहेत. एकाच मापाच्या एकसारख्या अशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता लेयर्स किती आलेले आहेत ह्या, म्हणजे हिथंच समजतं आपली जी पुडाची करंजी होणार आहे ती एकदम खुसखुशीत लेअरवाज होणार. तर बघा इथं सगळे गोळे करून घेतलेले आहेत. आता सगळे आपण गोळे ना एका बाउलमध्ये घालून बाजूला ठेवणार आहोत आणि एकच आपल्याला गोळी घ्यायची आहे. आणि बघा आता आपल्याला कशी लाटायची आहे ती, तर अशी पकडायची आहे आपल्याला उभी आणि अशी बोटाने दाबायची आहेत, म्हणजे ज्या लेयर्स आहेत त्या बाजूने निघतील. आणि बघा आपल्याला उभी आडवी अशा प्रकारे लाटून घ्यायची. ही आपल्याला लाटत असताना जास्त जाडसर लाटायची नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटायची नाही. आणि मेन म्हणजे आपल्याला ही जास्त जोर देऊन लाटायची नाही, अलगद हाताने लाटायची आहे. आणि आपल्या इथं काय सारण तर तयारच आहे. आता तुम्हाला हवं तितकं तुम्ही सारण ह्याच्यामध्ये भरू शकता. हात असा लावायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचं सारण जे आहे ते पुढे जास्तच येत नाही. नंतर कडेने बघा इथं तुम्ही दूध लावू शकता, पाणी लावू शकता. तर इथं तर मी पाणी लावत आहे. आणि मग आपल्याला हे दोन्ही बाजू बघा अशा पद्धतीने घ्यायचे आहेत आणि एकमेकांना चिटकवत जायचे. पाणी लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, छान असं हे चिटकून बसतं, म्हणजे तेला सुटण्याची भीतीच नसते. तर बघा हे अशा पद्धतीने दोन्ही तोंड अशी जुळून घ्यायची आणि आपल्याला हाताने नंतर हे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे हे तेलात अजिबात सुटत नाही, ही मात्र काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर बघा इथं पहिली आपली ही करंजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा करणार आहोत. तुम्हाला आणखीन एक दाखवते. सेम अगोदर कशी पारी लाटून घेतली तशी पारी लाटून घ्यायची, मध्ये सारण भरायचं आणि बघा दोन्ही मधली आपली टोकं घ्यायची, एकमेकांना चिटकून घ्यायची आणि मग बाकीची बाजूची तुम्ही अशी चिटकून घेऊ शकता. तर पाणी लावल्यामुळे हे लगेच असं चिटकलं जातं. तर सारण तर इथे मी भरपूर भरत आहे. बाकी तुमची चॉईस, तुम्हाला कमी आवडत असेल कमी भरू शकता,
पण सारण जेवढं जास्त तेवढी करंजी खाण्यात मजा असते. तर बघा सगळ्या इथं करंज्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तळण्यासाठी बघा अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल आपल्याला जास्तीचं कडकडीत गरम नको हवंय, नॉर्मल आपलं तेल गरम हवं. एक गोळा टाकून बघायचा, तो लवकर वरती आला नाही म्हणजे समजायचं हे आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे, मगच ह्याच्यामध्ये आपल्याला करंजी सोडायची आहे. पण जेवढी तुमची कढई मोठी आहे तेवढ्या तुम्ही करंज्या सोडू शकता. कढई जर छोटी असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात करंज्या सोडून तळू शकता. एका वेळी जास्तीची अडचण करायची नाही, नाहीतर ह्याला लेअर सुटणार नाही. तर आता आपल्याला मंद आचेवरती छान ह्या कलर येऊसपर्यंत आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर वावा बघू शकता इथं लेअर्स कशा सुटलेत बघा. वाव एकदम मस्त. तर एखादी चाळण घ्यायची आणि खाली ताट ठेवायचं आणि त्या चाळणीवरती आपल्याला करंज्या काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते खाली चाळणीमध्ये निघून जातं. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि लेयर्स बघा वाव काय भारी सुटलेले आहेत. एकदम परफेक्ट अशी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली, त्याच्यामुळे एक लाईक बनतो. जर तुम्ही भरपूर करंज्या करत असाल तर थोड्या करंज्या झाल्या की त्या तळून घ्या, म्हणजे ते हडकल्या जाणार नाहीत, म्हणजेच ते जास्त तेल पेनला जाणार नाही. तर इथं मी थोड्या प्रमाणात करंज्या करत असल्यामुळे सगळ्या करंज्या एकदाच करून घेऊन मग तळलेल्या आहेत. तर बघा इथं करंज्या आता तुम्ही वरून तर बघितला, आता आतमधून सुद्धा बघा. आवाज ऐकला का तुम्ही? एकदम खुसखुशीत खस्ता हिता अशी आपली करंजी झालेली आहे. तर बघा ही गूळ शेंगदाण्याची करंजी ना आमच्या भागाकडे म्हणजे कर्नाटक साईडला जास्त प्रमाणात केली जाते. तर कोणी कोणी ही करंजी खाल्ली मला कमेंट करून सांगा. ही गूळ शेंगदाण्याची करंजी खायला खूप भारी लागते. कधी केला नसाल तर करून बघा. मग आजची रेसिपी आवडली का? पुडाची करंजीची कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.